नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज भरपूर महिलांसाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आज 3000 रुपये जमा झालेले आहेत. त्या अकाउंटमध्ये बऱ्याच दिवसापासून पैसे पडलेले नव्हते बऱ्याच महिलांचे, पण आज त्या त्यामध्ये पैसे आलेले आहेत. पण बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये ते 3000 रुपये जमा झाले नाहीत. त्यांच्यासाठी हा बॅड दिवस आहे. पण काळजी करू नका, तुम्हालाही 3000 रुपये मिळणार आहेत. आणि मिळाले नसले तरी मिळले असतील, पण तुम्हाला ते कळलं नाही. तर मी कसं सांगतो, कसं चेक करायचं तुम्ही बघा. आता काही महिलांच्या अकाउंटमध्ये बँक बॅलन्स 3000 रुपये जमा झालेला आहे अकाउंटमध्ये, परंतु त्यांना ते माहीतच नाही, कारण त्याचा SMS आलेला नाही, त्यांना त्यांची माहितीच मिळालेली नाही, नोटीसच मिळालेली नाही. तर बघा, प्रत्येक बँकेला एक अकाउंट नंबर असतो आणि अकाउंट नंबरला आपण एक मोबाईल नंबर जॉईंट केलेला असतो. आता बऱ्याच वेळा काही अकाउंट बंद होते, त्या अकाउंटमध्ये कधी महिलांनी पैसेच टाकले नाहीत. त्या अकाउंटमध्ये तो कोणता नंबर अटॅच आहे त्यांनाही माहीत नाही, त्यामुळे त्या अकाउंटमध्ये पैसे पडलेत पण त्यांना मेसेज आला नाही. असं काही महिलांचं झालं आहे. ज्यावेळेस काही महिलांनी बँकेत जाऊन चेक केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, बरोबर. त्यानंतर बऱ्याच महिलांचं असं झालं आहे की जो आधार कार्डला अटॅच असलेला नंबर आहे बँकेचा, तो बँक न देता दुसऱ्याच बँकेचं अकाउंट दिलं गेले. त्यामुळे आता त्यांना टेन्शन आलेलं आहे की आपण जो नंबर दिला तो वेगळ्याच बँकेचा आहे आणि आधार कार्ड वेगळ्याच बँकेला अटॅच आहे. तर मग कसं करणार, आपल्या अकाउंटमध्ये पैसे येणार का, आणि मग आपल्याला मेसेज पण आला नाही, ह्याच्यामुळे टेन्शनमध्ये. तर काळजी करू नका. तुम्ही कोणतंही आधार कार्ड म्हणजे कोणतंही पासबुक दिलेलं असेल, परंतु आधार कार्डच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तिथं फक्त एकच बँक अटॅच दाखवते सीडिंगला, आणि जी बँक अटॅच दाखवते त्या बँकेत तुमचे पैसे गेलेले असणार आहेत. तुम्ही कोणतंही बँकेचं अकाउंट दिलं, समजा महाराष्ट्र बँकमध्ये, युनियन बँकमध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, चारही बँकेमध्ये अकाउंट आहेत, त्यापैकी एकाच कोणत्या तरी बँकेत तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, बरोबर. आणि समजा तुम्ही त्या बँकेचं नसेल दिलं, दुसऱ्याच बँकेत दिलं, तरी टेन्शन घेऊ नका. त्या आधार कार्डच्या वेबसाईटनुसार, कारण हे आपण अकाउंट नंबरनुसार दिले जात नाहीत पैसे, हे स्कीमचे तुमच्या आधार कार्डवरून दिले जातात. त्यामुळे आधार कार्डला जी बँक अटॅच आहे त्या बँकेत तुमचे पैसे जमा झालेले असणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बँकेत एकदा जाऊन चेक करा, तुम्हाला तिथं पैसे जमा झालेले दिसतील. काही महिलांचं अकाउंट हे जनधन जे स्कीम आली होती त्यामध्ये काढलेलं होतं पंतप्रधानामध्ये. तर तेव्हा काढलेलं अकाउंट, त्यानंतर कधी त्यांनी पैसे टाकले नाहीत किंवा काढघाल केले नाही पैसे, त्यामुळे त्या अकाउंटची KYC करायची राहिलेली आहे. आणि महिलांनी तसंच अकाउंट नंबरचं पासबुकची झेरॉक्स काढून ती जमा केली, अकाउंट नंबर दिला, पण ते KYC नसल्यामुळे स्टॉप झालेलं आहे अकाउंट. तर ते पहिल्यांदा रिन्यू करावं लागेल KYC देऊन, त्यानंतर तुम्हाला पैसे पडतील, ही एक शक्यता आहे. काही महिलांचं मोबाईल नंबर हे अटॅच असेल आणि आधार कार्ड किंवा बँक पासबुक बरोबर दिलं असेल तरीही त्यांचे पैसे आले नाही. त्याचं कारण असं असेल की त्यांनी एकदम लेट फॉर्म भरला आहे, शेवट फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे त्यांचे पैसे आलेले नसतील. परंतु त्यांचं जर तो फॉर्म अर्ज जो आहे मंजूर झाला असेल, त्यांना ते पैसे येतील, फक्त थोडासा उशीर लागेल. आज पहिला दिवस होता, उद्या काही महिलांना पैसे पडतील, परवा महिलांना पैसे पडतील. म्हणजे या 2-3 दिवसामध्ये जवळजवळ ज्या सगळ्या महिलांना अर्ज मंजूर झाले त्या सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काहीच